हरिनामाच्या गजरात मृत्यूचा सापळा। भक्तीच्या मंडपाखाली दबले अनेक संसार। श्रद्धेच्या सोहळ्यावर काळाचा घाला। यशवाडी मंडप कोसळला, निष्काळजीपणाचा बळी भाविक। परभणी जिल्ह्यामध्ये मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध त्रिमूर्ती हनुमान मंदिर परिसरात शनिवारी अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली। मंदिरातील सभा मंडपाचे बांधकाम सुरू असताना छताला आधार देणारे दगडी खांब अचानक कोसळल्याने 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 16 गंभीर जखमी भाविकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। श्रद्धा आणि भक्तीच्या वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिरात सभा मंडपाचे बांधकाम सुरू होते। शनिवारी दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास परिसरात भाविकांची उपस्थिती असताना अचानक छताचे दगडी खांब कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले गेले। घटनेनंतर मदतीसाठी आरडाओरड सुरू झाली आणि उपस्थित नागरिकांकडून तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले। दुर्घटनेत 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि आपत्कालीन यंत्रणांकडून तातडीने घटनास्थळी धाव घेण्यात आली। बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर राबविण्यात आले। जखमी भाविकांना घटनास्थळी प्राथमिक उपचार देण्यात आले आणि त्यानंतर विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले। 16 गंभीर जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पोलीस, महसूल विभाग, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने ढिगारा हटविण्याचे काम करण्यात आले। तसेच आणखी कोणी अडकले आहे का याची तपासणीही करण्यात आली आहे। दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी बांधकामाअधीन सभामंडपाच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे। दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आले असून जखमींना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मात्र देवदर्शन आणि प्रार्थनेसाठी आलेल्या भाविकांवर असा दुर्दैवी प्रसंग ओढविल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व भाविकांना देशोन्नतीच्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली, तर जखमींना लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना व्यक्त करण्यात येत आहे। दुःखाच्या या प्रसंगी पीडित कुटुंबियाच्या वेदनांमध्ये देशोन्नती परिवार सहभागी आहे।